मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या लगीन सराईचं वातावरण पाहायला मिळतंय. सूरज चव्हाण, प्राजक्ता गायकवाड आणि निमिष कुलकर्णी नंतर आता आणखीन एका अभिनेत्रीनं आनंदाची बातमी दिलीय. कवी संगीतकार संदीप खरे यांची लेक रुमानी खरेचा साखरपुडा पार पडलाय. अभिनेता स्तवन शिंदे सोबत 13 डिसेंबरला हा सोहळा अगदी थाटात पार पडला. सोशल मीडियावर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सुद्धा व्हायरल झालेत. याशिवाय अभिनेता शाल्व किंजवडेकर बरोबर स्तवननं केलेली एक रील सुद्धा चर्चेमध्ये आहे. छान दिसतोयस. माझं लग्न झालंय पण तू नाहीच करणार आहे. गुलाबी रंगाची साडी तर स्तवननं सफेद कुर्ता आणि त्यावर गुलाबी शेला असा लुक केला होता. सोशल मीडियावर त्यांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा झालाय. आता लवकरच हे दोघं जण लग्नबंधनात अडकतील. रुमानीनं तू तेव्हा तशी या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर दुर्गा या मालिकेत तिनं मुख्य भूमिका साकारली. स्तवनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्याने काम केलंय. तुमचं आमचं सेम असतं या स्टार प्रवाहाच्या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. तर पावनखिंड या सिनेमात त्यानं कुमारवयीन छत्रपती संभाजी महाराज साकारले होते. याशिवाय पार्टी, क्लास ऑफ 83 या सिनेमांमध्ये सुद्धा त्याने काम केलं. रुमानी आणि स्तवन आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करतायत. या दोघांचं आमच्याकडनं खूप खूप अभिनंदन. ही जोडी तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस.